रेडी. आज आपण आहोत 61 क्रमांक वार्डच्या कॅन्डिडेट सोबत. कदम साहेब, गीता कदम, भागवत कदम यांनी आज फॉर्म भरलेला आहे अपक्ष उमेदवार म्हणून. पण खंत अशी व्यक्त करता येते की शिवसेनेमध्ये गेल्या 30 ते 35 वर्षापासून हे कार्यरत आहे आणि एवढं कर्मठ पद्धतीने आणि आपण एवढ्या समर्पित होऊन या पक्षासाठी काम केलंय तरी सुद्धा आम्हाला तिकीट देण्यात आलं नाही आणि काही नवीन उमेदवारांना इथे तिकीट देण्यात आलेले त्या पद्धतीची नाराजगी इथे कुठेतरी व्यक्त होते. तर आपण बोलूया आणि त्यांच्याकडून म्हणणं ऐकून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे. गीताजी, काय म्हणणं आहे तुमचं की पक्षासाठी तुम्हाला पक्षाला काय सांगायचं? मी सुरुवातीपासून जेव्हा 2011 मध्ये लहानपणापासून मला माझ्या घरात भगवे वातावरण आणि बाळकडू मिळालंच आहे. पण 2011 मध्ये जेव्हा माझ्या वडिलांना शाखाप्रमुख पद मिळालं त्यावेळेला मी संघटनेला समजून घेण्याचा प्रयत्न केला. छोटी छोटी कामे, मतदान नोंदणी करणं, सदस्य नोंदणी करणं, वडिलांसोबत आणि स्थानिक शाखेच्या लोकांसोबत मोर्चामध्ये सहभागी होते अत्यंत लहान वयामध्ये. म्हणून हे सगळं करत 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 मी युवा सेनेत प्रवेश केला. युवा सेनेत देखील मी कॉलेजमध्ये काम करत असताना कॉलेज युनिटची स्थापना केली. त्यामध्ये देखील अनेक विद्यार्थ्यांचे मी प्रश्न सोडवले कॉलेज कक्षाच्या माध्यमातून. त्यानंतर मला अजून पक्षाने संधी दिली, पक्षाने जबाबदारी घेतली. प्रत्येक ग्रामीण भागात जिल्ह्यामध्ये जाऊन विधानसभेमध्ये शाखेमध्ये बांधणी करायची. त्यासाठी पक्षाने मला जबाबदारी दिली आणि मी ती पूर्णपणे पार केली. गीता कदम ह्या उच्च शिक्षित आहेत, ऍडव्होकेट आहेत आणि अशा कॅन्डिडेट आपल्याकडे असताना आज कुणीतरी नवीन कॅन्डिडेट येतं आणि उमेदवारी घेतं याची नाराजगी विशेष इथे बघण्यात येते. तर आपण भागवत सरांशी विचारूया. सर, तुमचं काय मत आहे या गोष्टीवर? सर, माझं एकच मत आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असं आहे, मी 1988-89च्या दरम्यानची एक घटना आहे. त्यावेळेस आमचे विभाग प्रमुख शिवसेनेचे दादा वैद पाठक होते आणि अविनाश नाचीने उभं. त्यावेळेस मी माझ्या बैरामबागमध्ये ह्या कदमनगरला, संतोषनगरला मी शिवसेनेचा एक बोर्ड फलक लावला होता. म्हणजे 87-88 विचार करा, त्या काळापासून आता ह्या डेटपर्यंत आम्ही त्या पक्षाशी पूर्णपणे समर्पित आहोत. आम्ही कसलीच अपेक्षा न करता माझ्या पक्षाचं नाव आणि बाळासाहेबांचं ध्येय धोरण होतं त्या विचारावरती आम्ही लढणारा मी एक शिवसैनिक आहे. मला शिवसेना पक्षाचा मी त्यांच्यावरती नाराजगीचं किंवा कुठलंही असं मला हेच नाही करण्याचा मी करत नाही. पण मला जी काही वेदना आहेत, माझ्या वेदना संघटनेने किंवा ह्या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या कधीही समजून घेतल्या नाहीत. आम्हाला हे अपेक्षित होतं की आमच्या वेदना तुम्ही समजून घ्या. आम्ही पदं मिळतील किंवा आम्हाला कुठले नगरसेवक मिळतील ह्यापेक्षा मी ह्या संघटनेमध्ये आलेलो नाही. एक इथे असं झालं की एक घराणेशाही आणि व्यापारीकरण ऐसा. आज एक उच्च शिक्षित तुमच्याकडे उमेदवार आम्ही दिला असताना एक ऍडव्होकेट आहे, ती शिकलेली सवरलेली मुलगी आहे आणि तिला त्याबाबतीत ज्ञान आहे आणि तुम्ही आज एक इथे हा आमच्या विभागामध्ये उद्योगपती मोठे मोठे आता उमेदवार आहेत. मला टीका करणं हे वाटत नाही, पण मला असं वाटतं की काही लोकांनी याच्याकडे लक्ष देऊन, काही संघटनेतील लोकांनी याच्याकडे लक्ष देऊन माझी उमेदवारी त्यांना विकल्यासारखं हे झालेलं आहे, मला असं तरी वाटतं. पण मला विनंती एकच आहे की असं कुठल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये. जो माझ्यावरती अन्याय वारंवार केलेला गेलेला आहे. मी ज्यावेळेस शाखा प्रमुख होतो, माझी काही चूक नसताना मला पदावून काढण्यात आलं. त्याच्यानंतर मला या काही दिवसानंतर मला पदमुक्त केलं. मी तरी घरामध्ये बसून मी शिवसेनेची बांधणी केली. शिवसेनेसाठी मी सातत्याने काम करत होतो आणि आजही करत आहे. पण आमच्या या माध्यमातून तुम्ही पक्षप्रमुखांना काय सांगू इच्छिता? मी एकच त्यांना विनंती करेन की संघटना ही खूप खूप चांगली आहे, पण त्याला जे बळ देणारी शिवसैनिक खालच्या जे थरावरची काही पदाधिकारी असतात ज्यांना जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी त्यांनी वरिष्ठापर्यंत पोहोचायची असती, ही जबाबदारी तिकडे पोहोचत नसतात आणि खालच्या कार्यकर्त्याला काही बोलायला वाव मिळत नाही. म्हणून ते आजपर्यंत आमची संघटना जी खाली जाते याचं कारणच आहे त्यांना त्यांचं काही ऐकलं जात नाही, त्यांना काही समजून घेतलं नाही. आम्हाला एवढंच म्हणणं, बाकी काही नाही आमचं म्हणणं. इथे आपण बघतोय की यांनी आपल्या म्हणणं व्यक्त केलेलं आहे. पार्टीचे जे आहेत आपले उद्धवजी ठाकरे यांच्याकडनं एकच सांगणं आहे की कार्यकर्ते जे आहेत तळागाळातले कार्यकर्ते त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, कुठलाही भेदभाव न करता निष्ठावान कार्यकर्त्याने त्यांना न्याय द्यावा या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. बघूया आपण की उद्धवजी ठाकरे किंवा पक्षप्रमुख
किंवा पक्ष अशा कार्यकर्त्यांसाठी काय मार्ग शोधतायत आणि त्यांना समाधान कसं देणार? तुम्ही बघत आहात व्हेरीफाय न्यूज. मी अनिल कुमार शिंपी, मुंबई.